इंस्टाग्रामवर गुन्हेगारीचे उदात्तीकरण करून 2 धार्मिक गटात तेढ निर्माण होईल असे व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या गुन्हेगारावर पोलिसांची कारवाई। धुळे जिल्हा पोलीस दलामार्फत सोशल मीडियावर सातत्याने देखरेख ठेवण्यात येत असून या तपासणी दरम्यान समाजात तेढ निर्माण करणारे आणि गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणारे आक्षेपार्ह स्वरूपाचे लाईव्ह व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्याचे निदर्शनास आल्यानंतर सदर आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करणारे अकाउंट शोधण्यात आले। यावेळी सदर अकाउंट धारकाने त्याचे अकाउंटद्वारे 2 धार्मिक गटात तेढ निर्माण होईल अशा प्रकारचा आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील रामदेव बाबा नगर नटराज टॉकीज समोर 80 फुटी रोड धुळे येथे राहणाऱ्या संबंधिताला शोधून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत। त्यानंतर त्या सदर पोस्ट केलेल्या व्हिडिओ बाबत विचारपूस केली असता संबंधिताने आणखी 4 मित्रांच्या मदतीने हे व्हिडिओ पोस्ट केले असल्याची कबुली दिली। त्या अनुषंगाने आझादनगर पोलीस ठाण्यात या सर्व जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास आझादनगर पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग करीत आहे। तसेच आझादनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकाऱ्यांतर्फे सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल न करण्यासंदर्भात आवाहन देखील केले आहे। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। नमस्कार, मी पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार, आझादनगर पोलीस ठाणे, धुळे शहर। मी सर्व नागरिकांना विनंती करतो की कोणत्याही प्रकारे सोशल मीडियावरती आक्षेपार्ह स्वरूपाच्या पोस्ट, भडकाऊ अगर प्रक्षोभक भाषण करू नये। जर अशा प्रकारे आढळून आल्यास संबंधित समाजविघातक व्यक्तींवरती अतिशय कठोर कारवाई करण्यात येईल। या अनुषंगाने आझादनगर पोलीस ठाण्यास गुन्हा रजिस्टर नंबर 8/2026 असा दाखल करण्यात आलेला असून नमूद गुन्ह्यामध्ये एका आरोपीस अटक करण्यात आलेली आहे। गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री देवरे सर, अप्पर पोलीस अधीक्षक श्री देवरे सर व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री उपाशे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आझादनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुरवाडे करीत आहेत।